मागील लेक्चर मध्ये आपण अर्थव्यवस्था म्हणजे काय, आता सर्वांनी जे जे न्यू आहेत, आज पहिलेच लेक्चर आहे, असे न्यू म्हणून टाका बरं, टाईप करा बरं, टाईप करा ज्यांचं आज पहिलेच लेक्चर आहे, फर्स्ट लेक्चर आहे. इकॉनॉमीचं हे पहिलेच लेक्चर आहे, असे किती जण आहेत? ऍड होतात काही जणांची. ओके, भरपूर जण आज पहिलेच लेक्चर असणार आहे. ठीक आहे, जे मागील लेक्चर आहे त्याची लिंक मी सेंड ही तुम्हाला करेलच. आपण अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार असतील हे बी काय केलं होतं आधीच्या लेक्चर मध्ये, आपण काय केलं होतं समजून घेतलं होतं. नंतर पंचवार्षिक योजनेला आपण सुरुवात केली होती. पंचवार्षिक योजनेमध्ये आपण भरपूर प्रमाणात बघितलं होतं. पंचवार्षिक योजनेमध्ये स्वातंत्र्याच्या आधी कोणकोणत्या घडामोडी घडून गेल्या आणि स्वातंत्र्यानंतर काय काय घडलं गेलं. एम विश्वेश्वरैया यांनी द प्लॅन इकॉनॉमी ऑफ इंडिया हे बुक वगैरे लिहिलं होतं, हे बी आपण काय केलं होतं पाहिलं होतं. नंतर 1938 ला नेहरूंचा जो काँग्रेस प्लॅन असेल किंवा 1944 ची बॉम्बे योजना असेल, 1944 ला परत श्रीमान नारायण अग्रवाल यांनी आणलेली गांधी योजना असेल किंवा एम एन रॉय यांची जनता योजना असेल, जयप्रकाश नारायण यांची सर्वोदय योजना असेल, हे सर्व आपण काय केलं पाहिलं होतं मागील लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं. आणि ह्या लेक्चर मध्ये आपल्याला जे पाहायचं आहे ते म्हणजे आर्थिक नियोजन बघत असताना स्वातंत्र्याच्या आधी काय काय करण्यात आलं, नंतर स्वातंत्र्यानंतर काय काय करण्यात आलं. पहिली पंचवार्षिक योजना आली, पंचवार्षिक योजनेनंतर दुसरी आली, तिसरी आली, कशा प्रकारे आली हे बी आपण पाहिलं होतं. परत योजना सुट्टी किंवा योजना अवकाश जो आहे तो कालावधी कधी 1966 ते 1969 हा कालावधी. परत चौथी पंचवार्षिक योजना, चौथ्यानंतर पाचवी पंचवार्षिक योजना, नंतर सरकती योजना आली 1978 ते 80 चा कालावधी, हे बी आपण पाहिलेलं आहे. 6वी पंचवार्षिक योजना बी पाहिलेली आहे. 7वी पंचवार्षिक योजना म्हणजे पूर्ण पंचवार्षिक योजना एकंदरीत 8वी असेल, 9वी असेल, 10वी असेल, हे सर्व बघितलेलं आहे. ह्याची लिंक तुम्हाला मी ही करेल किंवा मला एक व्हॉट्सअपवर सर्वांनी ज्यांना लिंक हवी असेल त्यांनी हाय म्हणून सेंड करा मला व्हॉट्सअपवर. माझा जो नंबर आहे 7709976519, ह्या नंबरवर तुम्ही काय करा व्हॉट्सअपवर हाय म्हणून सेंड करा मला, मग त्याच्यावर मी तुम्हाला काय करेल, तुम्हाला लिंक सेंड करेल या लेक्चरची. 11वी पंचवार्षिक योजना आपण पाहिलेली आहे. 12वी पंचवार्षिक योजना असेल, नंतर आपल्याला काय क्वेश्चन वगैरे थोडा वेळ काय केलं होतं आपण पाहिले होते. हे क्वेश्चन वगैरे आपण बघितलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सुरुवात करताना आज सुरुवातीला घ्यायचा आहे आपल्याला तो म्हणजे नियोजन आयोग. बघा, आता पंचवार्षिक योजना बनवण्याचं जे काम आहे, पंचवार्षिक योजना बनवण्याचं काम कोण करतं? नियोजन आयोग. नियोजन आयोगाचं काम कार्य काय होतं? पंचवार्षिक योजना बनवणं हे काय काय होतं कार्य होतं. आता नियोजन आयोगाची स्थापना झाली 15 ऑगस्ट 1950 ला. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1950 ला काय करण्यात आली? नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली आणि शेवट झाला 13 ऑगस्ट 2014 ला. म्हणजेच ज्यावेळेस मोदी गव्हर्नमेंट आलं त्यावेळेस काय करण्यात आलं? नियोजन आयोग असेल किंवा नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल असेल, राष्ट्रीय विकास परिषद, ह्याचं काय करण्यात आलं? म्हणजेच एक प्रकारे बंद करण्यात आलं. आणि नियोजन आयोग बंद करण्यात आल्यानंतर मग नियोजन आयोग बंद झाला, मग त्याच्या जागेवर काय आणण्यात आला? नीती आयोग आणण्यात आला. नियोजन आयोग बंद केला आणि नियोजन आयोग बंद करून त्याच्या जागेवर काय करण्यात आला होता? नीती आयोग आणण्यात आला होता. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. नियोजन आयोग जो आहे त्याचे अध्यक्ष हे कोण असतात? पंतप्रधान असतात. उपाध्यक्ष जे आहे, आता त्याचे उपाध्यक्ष देखील नियोजन आयोगामध्ये सुद्धा उपाध्यक्ष देखील असायचे. जे शेवटचा नियोजन आयोग होता त्याचे उपाध्यक्ष मॉन्टेस्क्यू अहलुवालिया म्हणून हे होते. आता नियोजन आयोगामध्ये थोडक्यात पाहिलं तर आपल्याला नियोजन आयोगाचे कार्य काय होते, आता हे झालेलं म्हणजे मागील भाग आहे ऍक्च्युली, ह्याच्यावर जास्त क्वेश्चन येणार नाही तुम्हाला, नीती आयोगावर विचारलं जाईल, पण तरी पण आपल्याला माहित पाहिजे नियोजन आयोगामध्ये कोण कोण असतं किंवा नियोजन आयोगाचे कार्य काय काय आहेत. नियोजन आयोगाचं पहिलं कार्य होतं, मुख्य कार्य, ते म्हणजे काय? पंचवार्षिक योजना बनवणे. ज्या आपल्या पंचवार्षिक योजना बनवल्या जात होत्या, या पंचवार्षिक योजना बनवण्याचं काम कोण करत होतं? नियोजन आयोग करत होता. आणि तुम्ही आता ह्याच्यामध्ये चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय ज्या पंचवार्षिक योजना बनवल्या गेल्या होत्या ह्याला परमिशन किंवा परवानगी देण्याचं काम कोण करत होतं? मला सांगा सर्वांनी, हा क्वेश्चन तुमच्या सर्वांसाठी आहे.
पंचवार्षिक योजना बनवण्याचं कार्य कोण करत होतं? नियोजन आयोग. आणि पंचवार्षिक योजना बनवल्यानंतर त्यांना परवानगी देण्याचं कार्य कोण करत होतं? ओके, स्वप्नील वाळके, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. बरोबर आहे. राष्ट्रीय विकास परिषद, ह्याच राष्ट्रीय विकास परिषदेचं काय काम होतं? तर ज्या नियोजन आयोगाने पंचवार्षिक योजना बनवलेल्या आहेत, हरीश यांचं उत्तर बरोबर आहे. ज्या नियोजन आयोगाने काय बनवलेले आहेत, पंचवार्षिक योजना बनवलेल्या आहेत, ह्याला परमिशन किंवा ह्याला परवानगी देण्याचं काम कोण करत होतं? तर राष्ट्रीय विकास परिषद, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल फायनली काय करायचं, याला परमिशन द्यायचं. नंतर केंद्रीय पुरस्कृत योजना. आता योजनांचे सध्याला 2 प्रकार आहेत बघा. योजना जे आहेत, ह्या योजना ह्या केंद्राच्या जेवढ्या योजना आहेत त्या 2 प्रकारे डिवाइड केल्या जातात. एक जो प्रकार असतो तो सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम, आणि दुसरा आहे तो म्हणजे सेंट्रली सेक्टर स्कीम. आता बघा, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आणि सेंट्रली सेक्टर स्कीम याच्यामध्ये फरक काय, किंवा सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे काय, तर केंद्रीय पुरस्कृत योजना, आणि सेंट्रली सेक्टर स्कीम म्हणजे काय, तर केंद्रीय क्षेत्र योजना. आता सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे अशा योजना ज्याच्यामध्ये काय केलं जातं, केंद्र काही खर्च, जो त्या योजनेमध्ये खर्च होणार आहे त्याचा ठराविक वाटा आहे तो कोण उचलतं? केंद्र सरकार उचलतं. त्या योजनेमध्ये जो खर्च होणार आहे त्याचा ठराविक वाटा कोण उचलतं? केंद्र सरकार उचलतं. आणि ठराविक वाटा कोण उचलतं? राज्य सरकार उचलतं. कशामध्ये? सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम मध्ये. आणि सेंट्रली सेक्टर केंद्रीय क्षेत्र योजना आहे ह्याच्यामध्ये जो 100% जो खर्च आहे हा कोण उचलतं? केंद्र सरकार उचलतं. असा 2 प्रकारे फरक आहे, म्हणजे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आणि सेंट्रली सेक्टर स्कीम मध्ये. सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीमला मराठीत काय म्हणतात? केंद्रीय पुरस्कृत योजना. आणि सेंट्रली सेक्टर स्कीम आहेत ह्यांना मराठीमध्ये म्हणतात की केंद्रीय क्षेत्र योजना. आणि या केंद्रीय क्षेत्र योजनाचा 100% जो खर्चाचा वाटा आहे केंद्र सरकार उचलतं. आणि केंद्रीय पुरस्कृत योजनाचा जो खर्चाचा वाटा आहे काय उचलतं? केंद्र सरकार उचलतं. आणि काही प्रमाणात कोण उचलतं? राज्य सरकार उचलतं. आणि मग ह्या केंद्रीय पुरस्कृत योजनामध्ये राज्यांना किती पैसा द्यायचा वगैरे कोण ठरवण्याचं काम करायचं? नियोजन आयोग करत असतो. हे दुसरं कार्य होतं कुणाचं? नियोजन आयोगाचं. पहिलं कार्य काय होतं? पंचवार्षिक योजना बनवणे. दुसरं काय होतं? केंद्रीय पुरस्कृत योजनामध्ये किती पैसा द्यायचा राज्यांना हे बी कोण ठरवत होतं? नियोजन आयोग ठरवत होतं. आता जसं केंद्राची पंचवार्षिक योजना असतात, केंद्राच्या पंचवार्षिक योजना, तशाच वेगवेगळ्या राज्यांच्या देखील पंचवार्षिक योजना असतात. केंद्राच्या जशा असतात तशा वेगवेगळ्या काय असतात? राज्यांच्या देखील पंचवार्षिक योजना असतात. आणि ह्या ज्या राज्यांच्या पंचवार्षिक योजना आहेत, ह्या राज्यांच्या पंचवार्षिक योजनांसाठी किती पैसा द्यायचा हे ठरवण्याचं काम कोण करत होतं? नियोजन आयोग करत होतं. म्हणजे केंद्राकडून राज्यांच्या ज्या पंचवार्षिक योजना चालू होत्या त्याला किती पैसा द्यायचा, किती मनी द्यायचा हे बी ठरवायचं कोण? नियोजन आयोग. म्हणजे नियोजन आयोगाची 3 प्रमुख कार्य कोणती म्हटलं तर चालेल? पंचवार्षिक योजना बनवणे, दुसरं काय? केंद्रीय पुरस्कृत योजना आहेत ह्यांना किती पैसा द्यायचा हे ठरवण्याचं काम कोण करत होतं? नियोजन आयोग करत होतं. आणि तिसरं जे महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे पंचवार्षिक योजना आहे त्या राज्यांच्या, त्यांना पैसा किती प्रमाणात द्यायचा वगैरे हे बी काम कोण ठरवत होतं? नियोजन आयोग ठरवत होतं. म्हणजे नियोजन आयोगाची 3 प्रमुख कार्य होती. आणि मी सांगितलं होतं गाडगीळ मुखर्जी फॉर्म्युला. गाडगीळ योजना कितव्या योजनेला म्हटलं जात होतं? सगळ्यांनी ह्याच्यामध्ये टाकायचं, चॅट मध्ये सांगा. गाडगीळ योजना हा कितव्या योजनेला म्हणून ओळखलं जायचं? 8वी नाही, 3री. बरोबर आहे. 3ऱ्या पंचवार्षिक योजनेला काय म्हटलं जायचं? गाडगीळ योजना असं म्हटलं जायचं. बरोबर, सर्वांनी सांगितलेले जवळजवळ. दोरकडे प्रीती वर्षा सापत प्रसादी सामे प्रणव मूर्तिकुमार वगैरे. हा, 3ऱ्या पंचवार्षिक योजनेला काय म्हटलं जायचं? गाडगीळ योजना असं म्हटलं जायचं. मग ही गाडगीळ मुखर्जी जो फॉर्म्युला आहे 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणण्यात आला. गाडगीळ जो फॉर्म्युला होता तो फक्त 3ऱ्या पंचवार्षिक योजनेतला होता, परंतु गाडगीळ मुखर्जी जो फॉर्म्युला होता तो 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणला. आणि त्याच्या आधारावर काय सांगण्यात आलं की ही केंद्रीय पुरस्कृत योजनामध्ये पैसा किती द्यायचा, किंवा राज्य सरकारच्या ज्या वेगवेगळ्या ज्या पंचवार्षिक योजना आहेत ना ह्याच्यामध्ये किती पैसा द्यायचा हे कशाच्या आधारावर ठरवलं जायचं? तर गाडगीळ मुखर्जी फॉर्म्युला जो 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणला ह्याच्या आधारावर ठरवण्यात आला. आणि 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1992 ते 97. आणि ह्या वेळेस काय ठरवण्यात आलं की केंद्रीय पुरस्कृत योजना असतील किंवा राज्य सरकारच्या ज्या वेगवेगळ्या पंचवार्षिक योजना असतील ह्याच्यामध्ये किती पैसा द्यायचा बाबा केंद्राने वरून ते
कोणत्या फॉर्म्युल्याच्या आधारावर ठरवलं जायचं? गाडगीळ मुखर्जीच्या फॉर्म्युल्यावर. आणि हे कोण ठरवायचं? नियोजन आयोग ठरवत असत. मग ह्याच्यामध्ये काय असायचं? गाडगीळ मुखर्जी फॉर्म्युल्यामध्ये कशावर आधारित होता? लोकसंख्या, म्हणजे त्या राज्याची लोकसंख्या किती आहे, त्या राज्याचं दरडोई उत्पन्न किती आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्ती मागे त्या राज्याचं काय आहे, पर कॅपिटा इन्कम किती आहे, परत इतर काय समस्या असतील, हे सर्वांच्या आधारावर हा काय होता? गाडगीळ मुखर्जी फॉर्म्युला काय होता? आधारित होता. आणि हे मग ठरवण्याचं वगैरे 8व्या पंचवार्षिक योजनेपासून काम कार्य सुरू करण्यात आलं. हे झालं थोडक्यात कशाविषयी? नियोजन आयोगाविषयी किंवा नियोजन आयोगाचे जे कार्य आहेत ह्याच्या विषयी. नंतर पहा, नियोजन आयोग झाल्यानंतर मग नियोजन आयोग बंद केला कधी? 13 ऑगस्ट 2014 काय करण्यात आला? बंद करण्यात आला. ऍक्च्युली 15 मार्च 1950 ची काय होती? नियोजन आयोगाची स्थापना होती. मग नियोजन आयोग बंद झाल्यानंतर नियोजन आयोग मागील 50 वर्ष, असं म्हणणं होतं की नियोजन आयोग आल्यापासून काय म्हणजे 50 वर्षापासून आपल्या भारतातली गरिबी दूर झाली नाही, म्हणजे इतर भरपूर ज्या समस्या होत्या त्या काय करू शकल्या? दूर होऊ शकल्या. मग त्याच्याऐवजी काय आणू आपण? वेगळं काहीतरी आणू म्हणून त्यांच्या वेगळ्या ह्याच्याने काय आणण्यात आला? नीती आयोग आणण्यात आला. नीती आयोगाची स्थापना करण्यात आली 1 जानेवारी 2015 रोजी. नीती आयोगाची काय करण्यात आली? स्थापना करण्यात आली. आणि हा नीती आयोगाचा जो लॉंग फॉर्म आहे तो काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा नीती आयोगाचा काय आहे? लॉंग फॉर्म आहे. मग नीती आयोगाचं पहिल्यांदा आपण स्ट्रक्चर बघू आणि नंतर काय करू? त्याची कार्य वगैरे काय आहेत नीती आयोगाचे आपण काय करू? समजावून घेऊ. आता नीती आयोगामध्ये उपाध्यक्ष असतात. अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगामध्ये बी अध्यक्ष असतात. आता इथे लिहिलं नाही मी. अध्यक्ष जे असतात नीती आयोगामध्ये, जे नियोजन आयोगामध्ये कोण होते? पंतप्रधान होते. तेच अध्यक्ष हे नीती आयोगामध्ये देखील असतात. नीती आयोगामध्ये जे अध्यक्ष असतात तर कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष. नीती आयोगाचे अध्यक्ष असतात आपले पंतप्रधानच. नीती आयोगाचे सुद्धा उपाध्यक्ष, नीती आयोगामध्ये उपाध्यक्ष आहेत राजीव कुमार सध्याल. आधी कोण होते? अरविंद पनागरिया होते. पण त्याच्यानंतर आता कोण आहेत? आता राजीव कुमार हे नीती आयोगाचे सध्याचे काय आहेत? उपाध्यक्ष आहेत. सीईओ सुद्धा असतात, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सुद्धा असतो एक नीती आयोगामध्ये. सध्याला आहेत अमिताभ कांत, हे काय आहेत? नीती आयोगाचे सध्याचे सीईओ आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. वेगवेगळे पदसिद्ध सदस्य आहेत, हे बी काय असतात? म्हणजे तिथं पदसिद्ध सदस्य असतात. त्याच्यामध्ये कोण कुठून असतात? जे मंत्री आहेत, कुठं? गृहमंत्री. तिथं गृहमंत्री जे असेल केंद्रामध्ये, केंद्रीय गृहमंत्री जो असेल तो तिथं काय असेल? पदसिद्ध सदस्य असेल नीती आयोगामध्ये. परत वित्त मंत्री, रेल्वे मंत्री, कृषी मंत्री किंवा राज्य नियोजन मंत्री, हे सर्व जे 5 आहेत हे काय असतात? पदसिद्ध सदस्य असतात. कुठं? नीती आयोगाची जी बैठक मीटिंग वगैरे होत असेल त्याच्यामध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून काय केले आहेत? नेमले गेलेले आहेत. तिथं जे मंत्री असतील ते या त्यांच्या पदावर. नंतर पूर्णवेळ सदस्य असतात. पूर्णवेळ सदस्य एकूण किती? 4 पूर्णवेळ सदस्य नीती आयोगामध्ये असतात. आणि इतर विशेष आमंत्रित सदस्य देखील नीती आयोगामध्ये असतात. आता इतर विशेष आमंत्रित सदस्यामध्ये सध्याला आतापर्यंत कोण कोण आहे? वाहतूक मंत्रालय होतं, मानव संसाधन मंत्रालय, परत सामाजिक न्याय मंत्रालय, कापड मंत्रालय. म्हणजे कापड मंत्रालयाला कधी बोलवलं जात होतं कधी नाही, पण हे वाहतूक मंत्रालय किंवा मानव संसाधन असेल किंवा सामाजिक न्याय मंत्रालय ह्यांना हे काय होते? विशेष आमंत्रित म्हणून काय केले जायचे? तिथं त्यांच्या बैठकीमध्ये किंवा त्यांच्या मीटिंगमध्ये असणार. मग इतर मध्ये कोण? इतर मध्ये आणखी पंतप्रधानांनी जे काय आणखी इतर बी असू शकतात, जे पंतप्रधान ज्यांना आमंत्रित करू शकतात असे बी विशेष आमंत्रित सदस्य देखील नीती आयोगामध्ये असतात. अर्धवेळ सदस्य असतात. अर्धवेळ सदस्य जे असतात ते वेगवेगळे जे टेक्निकल एक्सपर्ट असतात, वेगवेगळ्या रिसर्च संस्था असतात. मग ह्या रिसर्च संस्थांमधून जे टेक्निकल एक्सपर्ट वगैरे असतात त्यांची अर्धवेळ सदस्य म्हणून तिथं काय केली जाते? नीती आयोगामध्ये नेमणूक वगैरे केली जाते. म्हणजे थोडक्यात पाहिलं तर नीती आयोगामध्ये कोण असतात? अध्यक्ष असतात पंतप्रधान, उपाध्यक्ष बी असतो, सीईओ असतात, वेगवेगळे पदसिद्ध सदस्य देखील असतात 5, पूर्णवेळ सदस्य 4 असतात, विशेष आमंत्रित काय असू शकतात आणि अर्धवेळ सदस्य बी नीती आयोगाच्या या स्ट्रक्चर मध्ये असतात. मग नीती आयोगाचं हे झालं थोडक्यात काय तुम्हाला स्ट्रक्चर समजून घेतलं. आता नीती आयोगाची एक प्रशासकीय परिषद असते किंवा तिला काय म्हटलं जातं? गव्हर्निंग काउन्सिल असं म्हटलं जातं. मग ही कसं? त्याच्यामध्ये अध्यक्ष जे असतात ते प्रशासकीय परिषदेमध्ये हे पंतप्रधान असतात. आणि सदस्यामध्ये जर पाहिलं तर सदस्य जे असतात त्या प्रशासकीय परिषदेमध्ये मुख्यमंत्री वेगवेगळ्या राज्यांचे, जे वेगवेगळे राज्य आहेत या वेगवेगळ्या राज्यांचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय असतात? इथं सदस्य असतात प्रशासकीय परिषदेमध्ये. याच्यामध्ये कोण? दिल्ली आणि पुदुचेरी. दिल्ली आणि पुदुचेरी हे आपलं काय आहे? केंद्रशासित प्रदेश आहे.
परंतु तिथं काय आहे, दिल्ली आणि पुदुचेरीमध्ये विधानसभा आहे आणि विधानसभा असल्यामुळे तिथं काय केलं जातात, मुख्यमंत्री कोण ना कोणतरी असतो. मग जरी केंद्रशासित प्रदेश असले तरी मग हिथले बी काय असणार, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असणार. सर्व राज्यांचे प्लस दिल्ली व पुदुचेरीचे देखील काय असणार, मुख्यमंत्री या प्रशासकीय परिषदेमध्ये असणार. जे आपले केंद्रशासित प्रदेश आहेत, या ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये निवडणुका घेतल्या किंवा तिथं काय असतात, नायब राज्यपाल असतात किंवा त्याला काय म्हणलं जातं, नायब राज्यपाल. मग हे काय असतात, नायब राज्यपाल देखील काय असतात, प्रशासकीय परिषदेमध्ये किंवा गव्हर्निंग काउन्सिलमध्ये नीती आयोगाचे असतात. म्हणजे नीती आयोगाचे गव्हर्निंग काउन्सिल देखील एक असते. मग ही बी काय करते की नीती आयोगाला एक प्रकारे वेगवेगळे कार्य जे आहेत नीतीची, त्याला सपोर्ट वगैरे करण्याचं काय करते, काम करते. आणि जे रिजनल वेगवेगळे जे काय प्रादेशिक प्रॉब्लेम असतात वेगवेगळ्या रिजन मध्ये, म्हणजे एका ठराविक रिजन मध्ये काय असतात, वेगवेगळे प्रादेशिक प्रॉब्लेम असतात. मग हे प्रादेशिक प्रॉब्लेम ही करण्यासाठी काही काही वेळेस रिजनल काउन्सिल सुद्धा काय केली जाते, स्थापन केली जाते. आणि ह्याच्यासाठीच काय प्रादेशिक परिषद किंवा नीती आयोगाची एक रिजनल काउन्सिल असते. मग त्या राज्याचे तिथं ज्या भागासाठी किंवा ज्या रिजनसाठी ही रिजनल काउन्सिल स्थापन केलेली आहे, तिथले त्या राज्याचे तिथं कोण असणार आहे, मुख्यमंत्री व नायब राज्यपाल आहेत, हे त्याच्यामध्ये काय असणार आहे, त्या रिजनल काउन्सिल मध्ये यांचा काय असणार आहे, समावेश असणार आहे. म्हणजे हे एक प्रकारे काय झालं, एक प्रकारे थोडक्यात म्हणलं तर नीती आयोगाविषयी. मग नीती आयोगानंतर आता हे जो नीती आयोग आहे, नीती आयोगाचं हे काय पाहिलं आपण, थोडक्यात स्ट्रक्चर पाहिलं. म्हणजे नीती आयोगाचं स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे, मग ह्याच्यामध्ये कोण कोण येतं कोण कोण नाही, हे थोडक्यात स्ट्रक्चर झालं. मग या स्ट्रक्चर नंतर नीती आयोग स्थापन केला. मग या नीती आयोगाची काय असतात, वेगवेगळी कार्य असतात. मग ती कार्य काय आहेत, आता ही जी नीती आयोगाच्या कार्यामध्ये जर बघितलं तर आता जी नियोजन आयोगाची 3 आपण प्रमुख कार्य बघितली होती. नियोजन आयोगाची काय कार्य होती, पहिली 3, पंचवार्षिक योजना बनवणे, राज्याच्या केंद्रीय पुरस्कृत योजना आहे त्यांना पैसा किती द्यायचा ते ठरवायचं, म्हणजे केंद्रीय पुरस्कृत योजनामध्ये केंद्राने किती पैसा द्यायचा राज्यांना. परत तिसरं कार्य काय होतं, तर राज्याच्या ज्या पंचवार्षिक योजना आहे त्याला कार्य किती पैसा द्यायचा. तसंच नीती आयोगाची बी काही ठराविक कार्य काय केली, ठरवून दिली. मग ह्या नीती आयोगाची जी ठराविक कार्य, ह्याच्यामध्ये जी नियोजन आयोगाच्या कार्यामध्ये आणि नीती आयोगाच्या कार्यामध्ये खूप डिफरन्स आहे. आता बघूया आपण काय डिफरन्स आहे तो. 2015 मध्ये एक ड्राफ्ट बनवण्यात आला. 2015 मध्ये काय केला, एक ड्राफ्ट बनवण्यात आला आणि ह्या ड्राफ्ट नुसार सांगितलं काय, एक 3 वर्षाचा तो तिसरी पंचवार्ष 3 वर्षाचा ऍक्शन एजेंडा बनवण्यात आला. म्हणजेच काय, 2017 पासून ते 20, म्हणजे एक शॉर्ट टर्म एक ऍक्शन एजेंडा काय केला, बनवला 3 वर्षासाठी. 7 वर्षाचं एक स्ट्रॅटेजी डॉक्युमेंट बनवलं. म्हणजे नीती आयोगाचं जे काम असेल ते कसं असेल, लॉंग टर्म असेल. त्या पंचवार्षिक योजना नियोजन आयोग ह्याचं जे कार्य काय असेल, शॉर्ट टर्म असायचं, 5 वर्षाच्या काळ विचार फक्त करून चालायचा. ज्या पंचवार्षिक योजना बनवली जायची त्यावेळेस किती वर्षाचा जास्तीत जास्त विचार केला जायचा, 5 वर्षाचा. परंतु नीती आयोग आल्यानंतर नीती आयोगामध्ये काय करण्यात आलं, एक लॉंग टर्म विचार करून काय केला गेला, आणि तोच म्हणजे काय तर 3 वर्षाचा शॉर्ट टर्म प्लस लॉंग टर्म या दोन्ही गोष्टीवर काय करण्यात आला, भर देण्यात आला. मग एक 3 वर्षाचा ऍक्शन एजेंडा बनवण्यात आला, 7 वर्षाचं एक स्ट्रॅटेजी डॉक्युमेंट आणि 15 वर्षाचं व्हिजन डॉक्युमेंट, एक दूरदर्शी डॉक्युमेंट काय करण्यात आलं, बनवण्यात आलं. आणि ते किती, 2017 पासून ते 32 पर्यंत. ह्या कालावधीमध्ये इकॉनॉमीमध्ये जे काही वेगवेगळे ऍक्टिव्हिटी कशा प्रकारे करायचं, म्हणजे वेगवेगळे कार्य जे आहे इकॉनॉमीमध्ये कशा प्रकारे करता येईल वगैरे, हे काय करण्यात येईल याच्यामध्ये ठरवण्यात येईल. मग अशा प्रकारचे 3 डॉक्युमेंट एक ड्राफ्ट काय करण्यात आला, 2015 ला बनवण्यात आला. मग आता वेगवेगळ्या राज्यांना पैसा किती द्यायचा हे कोण ठरवायचं, म्हणजे त्यांच्या पंचवार्षिक योजना असतील किंवा केंद्रीय पुरस्कृत योजना असतील, ह्याच्यासाठी कोण ठरवायचं, नियोजन आयोग ठरवायचं. काय ठरवायचं की केंद्रीय पुरस्कृत योजना असतील किंवा राज्यांच्या ज्या वेगवेगळ्या पंचवार्षिक योजना चालवायच्या ह्यांना किती पैसा द्यायचा हे कोण ठरवत होतं, नियोजन आयोग ठरवत होतं, नीती आयोग येण्याच्या आधी. परंतु आता नीती आयोग आल्यानंतर नीती आयोग हे ठरवणार नाही. म्हणजे राज्यांना त्यांच्या केंद्राच्या ज्या योजना चालवतात त्याच्यासाठी किती पैसा द्यायचा किंवा त्यांच्या पंचवार्षिक योजनेसाठी राज्यांच्या केंद्राने किती पैसा द्यायचा हे नियोजन आयोग पहिले ठरवायचं काम करायचं. परंतु आता नीती आयोग आल्यानंतर हे नीती आयोग ठरवणार नाही. नीती आयोग हे ठरवत नाही. म्हणजे राज्यांना पैसा किती द्यायचा हे नीती आयोग ठरवत नाही. मग हे ठरवतं कोण, तर वित्त मंत्रालय ठरवतं. हे ठरवतं कोण, तर आता कोण ठरवतं, वित्त मंत्रालय डायरेक्ट ठरवतं की केंद्रीय पुरस्कृत योजनांना राज्यांना किती पैसा द्यायचा. आणि दुसरं काय तर ज्या बाकी म्हणजे त्यांच्या काय पंचवार्षिक योजना वगैरे राज्यांच्या जे चालत असतील, म्हणजे त्यांच्या योजना वगैरे असतील त्याला किती पैसा द्यायचा वगैरे काय राज्यांना, ते कोण डायरेक्ट ठरवणार, वित्त मंत्रालय. आता ही नीती आयोग ठरवणार नाही. नीती आयोग फक्त काय करणार, एक वैचारिक सल्ला किंवा विचार गट म्हणून एक काम करणार. म्हणजेच केंद्राला काय करणार, फक्त वैचारिक सल्ला देण्याचं काम करणार, एक थिंक टँक म्हणून किंवा एक विचार गट म्हणून तो काय करणार, काम करणार. कोण, नीती आयोग. मग वेगवेगळे धोरण बनवण्याचे सुद्धा कार्य कोण करणार, नीती आयोग करणार.
परत योजना, वेगवेगळ्या केंद्राच्या वगैरे योजना असतील, मग ह्या योजनांवर देखरेख ठेवण्याचं कार्य देखील कोण करणार? नीती आयोग करणार. किंवा वेगवेगळी जी केंद्राची धोरण वगैरे असतील हे बी बनवण्याचं कार्य कोण करतं? नीती आयोग करतं. ही थोडक्यात काय झाली? नीती आयोगाची कार्य. आणि ह्याच्यावर क्वेश्चन बी लगेच आला. कधी आला? PSI 2017. काय आलाय वाचा तुम्ही आणि आन्सर करा सर्वांनी. सर्वांनी आन्सर द्या क्वेश्चन वाचून. हे ओके, सर्वांनी आन्सर बरोबर जवळजवळ केलेला आहे. जान्हवी पितळे, प्रसाद दळवी, मूर्ती कुंभार, विशाल जाधव, वर्षा, विजय, मनस्वी, रोहित, हरीश, माधुरी, स्वप्नील, मूर्ती, दीपक, लीना, ऋषिता, अश्विनी, काही जणांना चुकलेलं बी आहे, गौरव, प्रसाद, वृषाली, प्रणव, ओपो, अनिकेत, आदिती, साम, वैष्णवी, प्रणव, हार्दिक, दोरखाडे, गौरव, सायली, काजल, ऋतुजा, श्वेता, समीर, आन्सर चुकलेलं त्यांचं, चुकलेलं, ओप्पो, मनोज, मनस्वी, विजय, लीना, श्रद्धा, परत जयेश, या सर्वांनी आन्सर काय केलेलं आहे? बरोबर दिलेलं आहे. आता बघूया आपण क्वेश्चन कशा प्रकारे काय बरोबर आहे. तो बघा क्वेश्चन समजून घेऊ आपण. काय क्वेश्चन विचारलेला आहे? खालील विधाने नीती आयोगाबाबत सत्य आहेत. बघा कोणते, म्हणजे एक प्रकारे कोणते लिहायचं राहिले तर खालीलपैकी कोणती विधाने नीती आयोगाबाबत सत्य आहेत? PSI 2017 आलेला क्वेश्चन आहे. मग पहिला क्वेश्चन वाक्य बघा, निधी वाटप करण्याचा अधिकार नाही. दुसरं आहे वाक्य, हा एक विचार गट आहे. तिसरं वाक्य आहे, राज्यांच्यावर धोरण लादले जाते. आणि चौथा आहे, धोरण आखणी करताना राज्याशी चर्चा केली जाते. आता पहिलं वाक्य बघा, मी काय सांगितलं होतं? नियोजन आयोग किती पैसा द्यायचा किंवा किती निधी द्यायचा हे कोण ठरवायचं काम करायचं? पहिलं नियोजन आयोग. परंतु नीती आयोग आल्यानंतर हे कोण ठरवायला लागलं? वित्त मंत्रालय ठरवायला लागलं. म्हणजे पहिलं वाक्य तर बरोबर आहेच की नीती आयोगाला निधी वाटप करण्याचा अधिकार नाही. आपण इथंच बघितलं होतं बघा, कुठं? पैसा जो राज्यांना द्यायचा आहे आणि नीती आयोग काय करत नाही? ठरवत नाही.
ते पहिलं नियोजन आयोग ठरवत होतं, पण आता नीती आयोग आल्यानंतर ठरवतोय का? नाही. कोण ठरवतोय? वित्त मंत्रालय ठरवतंय. म्हणजे पहिलं वाक्य जे आहे आपलं ते कसं आहे? एकदम 100% बरोबर आहे. मग इथं जिथं जिथं पहिलं आहे ते बघा कोणत्यात आहे? ह्याच्यामध्ये आहे, अ मध्ये आहे, ब मध्ये आहे आणि ड मध्ये आहे. म्हणजे क ऑप्शन आहे हा तर आपला गेला, हा तर येऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला ह्या अ ब आणि ड मधून विचार करायचा आहे. हा एक विचार गट आहे. मी काय सांगितलं तुम्हाला? वैचारिक सल्ला ती देण्याचं काम करतं. म्हणजे जे काय हा विचार गट आहे, थिंक टँक आहे. दुसरं वाक्य बरोबर आहे का? आहे. हे दुसरं वाक्य देखील काय आहे? बरोबर आहे. म्हणजेच काय आपल्याला जिथं जिथं दोन आहे, कुठं कुठं आहे? इथं अ मध्ये दोन आहे आणि ब मध्ये देखील काय आहे? दोन आहे. ड मध्ये दोन आहे का? नाही. म्हणजे हा बी पर्याय आपला गेला. हा बी काय झाला? एलिमिनेट झाला. आता बघा तिसरं आणि चौथं थोडंसं इथं तुम्ही ही होऊ शकता. राज्यांवर धोरण लादले जाते आणि चौथं काय आहे? धोरण आखणी करताना राज्यांशी चर्चा केली जाते. बरोबर आहे. धोरण आखणी ज्यावेळेस नीती आयोग धोरण बनवतं त्यावेळेस सर्वांशी चर्चा करूनच बनवणार. असं एकटं तुम्ही बनवणार आहे का? नाही. म्हणजे नीती आयोग. परंतु असं कुठलं राज्यावर धोरण लादणे वगैरे हे असं नीती आयोग काय करत नाही, किंवा कोणत्या राज्यावर धोरण वगैरे काय केलं जात नाही? लादलं जात नाही. म्हणजे तिसरा वाक्य काय नाही? बरोबर नाही आपलं. आणि चौथं वाक्य काय आहे? बरोबर आहे. धोरण आखणी करताना राज्यांशी काय केली जाते? चर्चा केली जाते. म्हणजे आपला कोणता ऑप्शन बरोबर येणार? अ हा पर्याय काय होणार? बरोबर येणार. ब बे काय आहे आपला? चुकीचा पर्याय आहे. जवळजवळ सर्वांचं उत्तर काय आलं होतं? बरोबर आलं होतं. पुढचा प्रश्न. हा क्वेश्चन आपला झाला. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. कंबाईन 2019. फक्त 41 जणांनी आन्सर दिले. बाकीच्यांना काय? 58 जण पार्टिसिपंट आहेत आपल्याला, त्याच्यामधले फक्त 42 जणांनीच आन्सर केलेला आहे. बाकीच्यांना येत नाही का? 43 जणांनीच आन्सर केलेला आहे आपल्याला. 45 जणांनी केलेलं आहे आता. 46. ओके. सर्वांनी आन्सर करत जावा. कोणता लिहिलेला आहे तुम्ही? कोणतंही नाही. बरोबर 4. जवळजवळ सर्वांनी आन्सर काय केलेलं आहे? बरोबर दिलेला आहे. सर्वांची मी नावं घेत नाही. सर्वांनी जवळजवळ आन्सर काय केलेला आहे? बरोबर दिलेला आहे. बघूया आपण क्वेश्चन हा देखील. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कंबाईन 2019 ला आलेला क्वेश्चन. पहिलं वाक्य आहे नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. पहिल्यांदाच मी सांगितलं होतं लॉंग फॉर्म. बरोबर आहे. पहिलं वाक्य काय आहे? बरोबर आहे. म्हणजे हा आपला गेला. हे चुकीचं नाही. चुकीचं नाही कोणतं चुकीचं आहे विचारलेलं आहे. हे तर नाही. दुसरं आहे 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली. हे बी सांगितलं होतं. बरोबर आहे. 1 जानेवारी 2015 ला नीती आयोगाची स्थापना झाली होती. म्हणजे ब देखील गेला. आणि तिसरं वाक्य आहे पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. राईट आहे. पंतप्रधानच नीती आयोगाचे असतात. म्हणजे हाही गेला. आणि राहिला कोणता? फक्त क.
म्हणजे शेवटचा कोणतंही नाही, म्हणजे सगळे काय आहेत बरोबर आहेत. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे, तर म्हणजे 4 नंबरचा येणार कोणतेही नाही, सर्व जे आन्सर आहेत ते आपले काय आहेत बरोबर आहेत. अशा प्रकारे आपला हा जो पंचवार्षिक योजना किंवा नीती आयोग नियोजन आयोग हा टॉपिक काय करतो